मी संगीता क्रिएटमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। काल मी तुम्हाला माझा ड्रॉइंग हॉल दाखवला, तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझं डायनिंग हॉल कम पूजा रूम। तर हा एका साईडला मी आर्टिफिशियल मनी प्लांट लावलेला आहे, जिथून आपण हॉलमधून एंट्री घेताना हे एक असं दार आहे। एका साईडला आर्टिफिशियल मनी प्लांट आणि एका साईडला ही लाकडावर कोरलेली अतिशय सुंदर अशी कलाकृती आहे ही, आणि ही आहे जवळपास हिला 30 वर्षापूर्वीची आहे। ही माझी सासऱ्यांची एक आठवण म्हणून मी हिला फार म्हणजे मेंटेन करते, हिला पॉलिश करते दरवर्षी, आणि खूप सुंदर एका खोडावर ती कोरलेली आहे। काही जुन्या गोष्टी आता शोधूनही सापडत नाही, आणि म्हणतात ना ओल्ड इज गोल्ड। तर चला आता आपण एंट्री करूया। तर बघा, हा झाला एंट्रन्स, आणि अशा प्रकारे आता आपण एंट्री घेतो आहे माझ्या डायनिंग हॉलमध्ये आणि देवघरामध्ये। तर तुम्ही बघू शकता, जसं हॉलमध्ये आपल्याला सर्वप्रथम बाप्पांचे दर्शन होते, तसंच मी इथेही आपल्याला बाप्पा दिसत आहेत। फक्त ही मूर्ती नसून हा आहे पडदा, कर्टन। इथे 3 छोट्या छोट्या खिडक्या दिल्या आहेत त्रिकोणी आकारात। तर मी तिथे असे निळ्या आकाशाचा असा आभाळ आणि त्यात बसलेले हे गणपती। तर तुम्हाला हा बाहेरचाही व्ह्यू दाखवते मी। आणि हे बघा, हे सुंदर निळे आकाशासारखे दिसणारे पडदे मी ॲमेझॉनहून बोलवले हे, आणि मध्ये गणपतीचे दर्शन, बाप्पांचे दर्शन आपल्याला होते। त्यामुळे एकदम छान वाटतं, कारण हे देवघर पण इथेच आहे, आणि हे साईडला मी छोटंसं माझं एक आपलं देवघर आहे, आणि ही ओम लावलेलं आहे। आणि आता दाखवणार मी तुम्हाला। आणि एका साईडला या कॉर्नरला मी सुंदर श्रीकृष्णाची ही मूर्ती ठेवलेली आहे। ही माझी मुलगी क्लासिकल डान्सर आहे, तिचा रवींद्र नाट्य मंदिरमध्ये शो झालेला, तेव्हापासून मी ही जपून ठेवलेली आहे, तेव्हा घेतलेली आहे। हे आमचे शिवबाबांचा फोटो लावलेला आहे। त्यानंतर आता देवघर दाखवते जवळून। ही ओमची फ्रेम लावलेली आहे, आणि तुम्ही बघू शकता हे आहे माझं छोटंसं पण सुंदर सुबक असं देवघर, ज्याची पूजा मी सकाळी लवकरच करते, शक्यतोवर 8च्या आधी करते, कारण सकाळी पूजा केली ना तर प्रसन्न वाटतं। तर असा एकंदरीत हे आहे। आणि एका वॉलला या साईडला मी मॉम्स कॅफे ही फ्रेम लावलेली आहे, आणि त्यानंतर जी ही इकडची साईड आहे तिथे मी ही फ्रेम लावली आहे, हॅव अ कप ऑफ पॉझिटिव्हिटी। या 2 अर्थ निघतात, पॉझिटिव्ह ॲफर्मेशन, पॉझिटिव्ह विचार ठेवावे, त्याचा चहा प्यावा रोज 1 कप पॉझिटिव्ह विचारांचा। त्यामुळे हे फार आवडलं मला ॲफर्मेशन, मी त्याची हे। आणि हे छोटंसं असं आतून एका बॉलवर मी असं पेंटिंग केलेलं आहे, वरतीही फ्रेम लावलेली आहे। तुम्हाला दुरून व्ह्यू दाखवते, बघा असा दिसतो। एक जो पॅसेजची कडून जी साईड आहे त्या साईडवर मी असं छोटंसं पेंटिंग आणि ही फ्रेम लावलेली आहे। म्हणजे आपण रोज 1 कप पॉझिटिव्ह विचारांचा चहा प्यावा, असा छोटासा आपण त्याचा वेगवेगळा अर्थ काढू शकतो। आणि माझं रॉट आयरनचंच फर्निचर असल्यामुळे तुम्ही बघू शकता माझं सगळं युनिकनेस हा पूर्ण रॉट आयरनचाच हे घड्याळ, ते पण मी ॲमेझॉनहून बोलवलेलं आहे। खूप सुंदर आहे हे घड्याळ, दोन्हीकडून त्याला बघू शकतो आपण, दोन्ही साईडनी। आणि ऑफकोर्स रॉट आयरनचंच डायनिंग टेबल आहे, फक्त मध्ये ग्लास लागलेली आहे, आणि रॉट आयरनच्या खुर्च्या आहेत। आणि तुम्हाला हे दुरून दाखवते, बघा हा आता मी खिडकी लावून तुम्हाला हा व्ह्यू दाखवते की गणपती बाप्पामध्ये आणि आकाशात निळा आकाशाचा असा सुंदर पडदा, आणि देवघराच्या साईडला ही छोटीशी घंटी लावलेली आहे, मी आरती करताना मी ही वाजवते। तर हा असा एकंदरीत लुकआउट आहे डायनिंग टेबल कम पूजा रूम। आणि डायनिंग टेबलमध्ये मी नेहमी चाफ्याचे, कधी पारिजातकाचे, कधी मोगऱ्याचे फुले ठेवते। आणि हा आहे एक छोटासा पूर्ण लुकआउट। तर उद्या भेटूया मॉम्स कॅफेमध्ये आपण, म्हणजेच उद्या मी दाखवणार तुम्हाला माझे किचन। आणि मला ही फ्रेम पण खूप आवडते मॉम्स कॅफे, यावर फार छान लिहिलेलं आहे, एव्हरीथिंग मेड विथ लव अँड ॲन एक्स्ट्रा स्पून ऑफ शुगर। कुठलाही पदार्थ आपण प्रेमाने बनवला, 1-2 इन्ग्रेडियंट्स कमी जास्त असलेले चालतील, तर तो प्रेमाने बनवलेला पदार्थ छानच होतो। तर अशा प्रकारे आज मी तुम्हाला माझं किचन कम पूजा रूम दाखवलेली आहे।
आणि काल मला सगळ्यांनी खूप प्रेम दिलं माझ्या ड्रॉइंग हॉलला. तर आजही मी आशा करते तुम्हाला आवडेल. तर भेटूया आता माझ्या किचनमध्ये. टिल देन